नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासामध्ये आपण क्लॉज हा टॉपिक सुरू केला. क्लॉज म्हणजे काय? क्लॉजचे दोन प्रकार, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज याचे अर्थ आणि ते कसे ओळखावे हे आपण काल पाहिले. मेन क्लॉज म्हणजे काय आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय? दिलेल्या वाक्यामधील मेन क्लॉज कसा ओळखायचा आणि सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा हे काल आपण पाहिलं होतं. जर दिलेल्या वाक्यामधील एखादा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करत असेल तर त्याला मेन क्लॉज म्हणतो. जर एखादा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करत नसेल तर त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. आणि सबऑर्डिनेट क्लॉज नेहमी आणि नेहमी सबऑर्डिनेटर्सनी सुरू होतो. थोडक्यात लिंकिंग वर्ड्स असं आपण म्हणतो. काल आपण काही उदाहरणे सुद्धा पाहिलं आहोत. मेन क्लॉज म्हणजे काय, सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय. आज आपण सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार हे पाहायचं आहे. काइंड्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज. फक्त टायटल लिहून घ्या, बाकी काही नको. काइंड्स ऑफ subordinate clause. सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार. सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार फक्त टायटल घ्यावा. काइंड्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजचे एकूण 3 प्रकार आहेत. नाउन सबऑर्डिनेट क्लॉज, ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज आणि ऍडव्हर्ब सबऑर्डिनेट क्लॉज. आता दिलेल्या वाक्यामधील सबऑर्डिनेट क्लॉज हे नाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे का ऍडव्हर्ब आहे, कसं ओळखायचं? कारण आपण शब्दांच्या जाती शिकलो. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय मराठीमध्ये. तसेच इंग्लिशमध्ये नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. जे हे शब्दांच्या जाती वाक्यामध्ये कार्य करतात, नामाचे, सर्वनामाचे, विशेषणाचे, याचप्रमाणे दिलेल्या वाक्यातील हे सबऑर्डिनेट क्लॉज नामाचे, विशेषणाचे आणि क्रियाविशेषणाचे काम पाहतात. आता आपण तिन्ही प्रकार डिटेलमध्ये पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे नाउन सबऑर्डिनेट क्लॉज. नाउन सबऑर्डिनेट क्लॉज. नाउन सबऑर्डिनेट क्लॉज त्याला म्हणतो आपण NSCL शॉर्ट मध्ये. आता दिलेल्या वाक्यातील सबऑर्डिनेट क्लॉज हे नाउन सबऑर्डिनेट क्लॉज आहे कसं ओळखायचं? कारण काही एक्झाम्पल्स लिहितो प्रथम त्या समजावून घ्या, त्यानंतर आपण नियम घ्यायचे आहेत. तुम्हाला समजावून सांगण्यासाठी 2 एक्झाम्पल या ठिकाणी घेतो. इट इज व्हेरी डाउटफुल. इट इज व्हेरी डाउटफुल.
मग त्या ठिकाणी 3 वाक्यांच्या जोड्या लिहिले. पहिलं वाक्य हे तुम्हाला समजावून देण्यासाठी असं वाक्य विचारते, दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य विचारतात. पहिलं वाक्य बघा, इट इज व्हेरी डाऊटफुल. हे खूप शंकेस्पद आहे. आता या वाक्यामध्ये इट हा सर्वनाम आहे. सर्वनाम म्हणजेच नाम. नामाच्या ठिकाणी आपण सर्वनाम वापरतो. आता या सर्वनामाऐवजी मेक सबऑर्डिनेट क्लॉज ठेवलाय. 2 नंबरचं वाक्य बघितला, व्हॉट ही सेज इज व्हेरी डाऊटफुल. यामध्ये व्हॉट ही सेज हे मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि इज व्हेरी डाऊटफुल हे मेन क्लॉज आहे. का मेन क्लॉज? कारण पूर्ण अर्थ व्यक्त करतो आणि यामधून पूर्ण अर्थ व्यक्त होत नाही म्हणून त्याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज. व्हॉट ही सेज इज व्हेरी डाऊटफुल. आता मला ह्या इट या ऐवजी मी पूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज ठेवला. म्हणजेच काय, हा सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी नाम म्हणून आला, नामाच्या ठिकाणी आला. आता नाम हे वेगवेगळे कार्य करतात. नाम कर्त्याचं काम करतो, नाम कर्माचं काम करतो, नाम शब्दयोग्य अव्ययाचे कर्म म्हणून काम करतो, नाम पूरक शब्द म्हणून काम करतो. नाउन फंक्शन्स ॲज सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट अँड ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. आता जर दिलेल्या वाक्यामधील सबऑर्डिनेट क्लॉज हे नामाच्या ठिकाणी आले तर त्याला नाउन सबऑर्डिनेट क्लॉज म्हणायचं. आता व्हॉट ही सेज हे नामाच्या ठिकाणी आले कारण इट हे सर्वनाम आहे, त्याचबरोबर ते नाम आहे आणि याच्या ठिकाणी वाक्य ठेवलं म्हणून याला म्हणायचं नाउन सबऑर्डिनेट क्लॉज. बरोबर. आणि हे नाउन सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी कर्त्याचं काम करतं, सब्जेक्ट. हे तुम्हाला विचारत नाहीत. पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय, व्हॉट ही सेज हे नाउन सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि कर्त्याचं काम करतं. बघा, नाउन सबऑर्डिनेट क्लॉज शोधण्यासाठी तुम्हाला अजून एक क्ल्यू देतो. मेन क्लॉजला काय न प्रश्न विचारायचं. मेन क्लॉजला काय न प्रश्न विचारला आणि मिळालेले उत्तर जर हा सबऑर्डिनेट क्लॉज असेल तर त्याला म्हणायचं नाउन सबऑर्डिनेट क्लॉज. इज व्हेरी डाऊटफुल, खूप शंकेस्पद आहे. व्हॉट इज व्हेरी डाऊटफुल, शंकेस्पद काय, मी त्याला व्हॉट ने प्रश्न विचारलो. मेन क्लॉजला व्हॉट ने प्रश्न विचारलो. व्हॉट इज व्हेरी डाऊटफुल, व्हॉट ही सेज तो काय म्हणतो ते हे उत्तर मिळाले. मग या मेन क्लॉजला व्हॉट ने प्रश्न विचारल्यानंतर हा भाग उत्तर येतो म्हणून याला नाउन सबऑर्डिनेट क्लॉज असं आपण म्हणतो. आता बघा, मी इटची जागा बदलली दुसऱ्या वाक्यामध्ये. आय नो इट, मला हे माहित आहे. आय नो इट, मला हे माहित आहे. आता इट हे येथे कर्माच्या ठिकाणी आलं. आय हे सब्जेक्ट आहे, नो हे कर्म आहे, नो हे क्रियापद आहे आणि इट हे कर्म आहे. इथं कर्त्याच्या ठिकाणी होता, आता तो कर्माच्या ठिकाणी आला. नामच आहे, फक्त तो कर्माच्या ठिकाणी आला म्हणून तो कर्म ऑब्जेक्ट. आता या इट ऐवजी मी एक सबऑर्डिनेट क्लॉज ठेवला. या इट ऐवजी मी एक सबऑर्डिनेट क्लॉज ठेवला. आय नो व्हॉट ही सेज. यामध्ये आय नो हे मेन क्लॉज आहे, व्हॉट ही सेज हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग हा सबऑर्डिनेट क्लॉज या नामाच्या ठिकाणी आला. हा संपूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज या नामाच्या ठिकाणी आला म्हणून याला नाउन सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. नाउन सबऑर्डिनेट क्लॉज. आणि हे बघा, ऑब्जेक्टचं काम करतं, कर्माचं काम करतं. ह्या संपूर्ण वाक्यामध्ये आय नो ला व्हॉट न प्रश्न विचारतो. व्हॉट डू यू नो, तुला काय माहित होते. व्हॉट ही सेज, तो काय म्हणतो ते हा भाग आपल्याला उत्तर मिळतो म्हणून याला नाउन सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. नामाच्या ठिकाणी आलाय आणि तो कर्माचं कार्य करतो म्हणून याला नाउन सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. तर पुढील वाक्य, इटची जागा बदलली. इट हे प्रिपोजिशन ऑफ नंतर ठेवलं. इट हे प्रिपोजिशन ऑफ नंतर ठेवलं. आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ इट, मला त्याची खूप आवड आहे. आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ व्हॉट ही सिंग्स, तो काय गातो त्याची मला खूप आवड आहे. तो काय गातो त्याची मला खूप आवड आहे. कारण आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ, हा मेन क्लॉज आहे. व्हॉट ही सिंग्स,
हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि हा नामाच्या ठिकाणी आलाय म्हणून याला नाउन सबऑर्डिनेट क्लॉज. आणि बाळांनो प्रिपोजिशन ऑफ नंतर आला म्हणून ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन म्हणतो. ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन शब्दयोगी अव्ययाचे कर्म. आणि ऑफ नंतर आला आहे तर इट हा ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन आहे. इट ऐवजी मी एक सबऑर्डिनेट क्लॉज घेतलो तो नामाच्या ठिकाणी आला म्हणून त्याला ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन असं म्हणतो. आणि व्हेरी फॉन्ड ऑफ व्हॉट ही सिंग्स. तो काय गातो त्याची मला खूप आवड आहे. तो नामाच्या ठिकाणी आला म्हणून नाउन सबऑर्डिनेट क्लॉज. फक्त लक्षात ठेवा जर दिलेल्या वाक्यामधील सबऑर्डिनेट क्लॉज हे नामाच्या ठिकाणी आले तर त्याला नाउन सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. कधी ते कर्त्याचे कार्य करीत असेल, कधी ते कर्माचे कार्य करीत असेल, कधी ते कर्ता पूरक शब्दाचे कार्य करीत असेल, कधी शब्दयोगी अव्ययाचे कर्म म्हणून कार्य करीत असेल. काय फंक्शन करतं तो भाग नाही विचारलं, फक्त तुमच्या माहितीसाठी मी विचारलो. दिलेल्या वाक्यातील सबऑर्डिनेट क्लॉज हा नाउन सबऑर्डिनेट क्लॉज कसा आहे हे आपण ओळखू. आता याची माहिती घेऊन घ्या. नाउन सबऑर्डिनेट क्लॉज याची माहिती. जर दिलेल्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज नामाच्या ठिकाणी आले असेल, सबऑर्डिनेट क्लॉज नामाच्या ठिकाणी आले असेल तर अशा क्लॉजला नाउन सबऑर्डिनेट क्लॉज असे म्हणतो. तर अशा क्लॉजला नाउन सबऑर्डिनेट क्लॉज असे म्हणतो. तर अशा क्लॉजला पटपट येऊन घ्या. नाउन सबऑर्डिनेट क्लॉज असे म्हणतो. पुढील पॉइंट घ्या. पुढचा पॉइंट असे नाउन सबऑर्डिनेट क्लॉज कर्त्याचे स्वल्पविराम, कर्माचे स्वल्पविराम, कर्तापूरक शब्दाचे किंवा शब्दयोगी अव्ययाचे कर्म म्हणून कार्य करतो. किंवा शब्दयोगी अव्ययाचे कर्म म्हणून कार्य करतो. पुढचा नियम. जर दिलेल्या वाक्यामधील मेन क्लॉजला कायदे प्रश्न विचारला असता, काय सिंगल अवतरण चिन्हामध्ये कायदे प्रश्न विचारला असता व मिळालेले उत्तर जर त्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज असेल तर
असा क्लॉज नाउन सबऑर्डिनेट क्लॉज असतो. असा क्लॉज नाउन सबऑर्डिनेट क्लॉज असतो. नाउन सबऑर्डिनेट क्लॉज असतो. कारण या माहितीखाली हे तिन्ही एक्झाम्पल्स घ्या आणि हे दोन वाक्य घ्यायचे बघा. हे एक वाक्य, हे एक वाक्य आणि हे एक वाक्य. आणि मी जसं गोल केलं की नाही, सो गोल करून ॲरो करा. हे एक वाक्य फक्त तुम्हाला समजावून देण्यासाठी हे वाक्य अशा प्रकारचं वाक्य तुम्हाला विचारतात. त्यामुळे हे साईचे साई वाक्य घ्या. फक्त या 2 वाक्यांना 1 नंबर, या 2 वाक्यांना 2 नंबर आणि 2 वाक्यांना 3 नंबर असं घ्या. दोन एक्झाम्पल्स लिहा. पटपट येऊया बाळा. आता यामध्ये अजून एक प्रकारचं वाक्य देतो तुम्हाला. आणि या वाक्याकडे बघा. माय अम्बिशन इज दॅट आय शुड बिकम अ डॉक्टर. यामध्ये माय अम्बिशन इज हा पूर्ण अर्थाचा आहे, पूर्ण अर्थ व्यक्त करतो म्हणून त्याला मेन क्लॉज म्हणतो. आणि दॅट पासून डॉक्टर पर्यंत, दॅट आय शुड बिकम अ डॉक्टर याला म्हणतो सबऑर्डिनेट क्लॉज. कारण दॅट हे सबऑर्डिनेटर आहे आणि यामधून पूर्ण अर्थ व्यक्त करत नाही. हा नामाच्या ठिकाणी आलेला आहे म्हणून याला नाउन सबऑर्डिनेट क्लॉज. माझी आकांक्षा आहे की माझे स्वप्न आहे की मी डॉक्टर बनलो पाहिजे. मग हा जो नाउन सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा कर्त्यास पूरक शब्द आहे.
म्हणून तो कॉम्प्लिमेंटचं कर्ता पूरक शब्दाचं काम करतो. कर्ता पूरक शब्दाचे काम कर्ता पूरक शब्दाचे काम करतो. माय ॲम्बिशन इज ए मेन क्लॉज आणि तो नामाच्या ठिकाणी आलाय म्हणून नाउन सबऑर्डिनेट क्लॉज आणि कर्ता पूरक शब्दाचं काम करतो. एक वाक्य लिहून घ्या. एकच वाक्य लिहून घ्या. त्या पुढील आपण प्रकार पाहायचा. पटपट लिहून घ्या. पटपट लिहून घ्या. ठीक आहे. आता नाउन सबऑर्डिनेट क्लॉज संपलेला आहे. पुढील सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज. 2 नंबरचा प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज. फक्त टायटल लिहून घ्या बाळा. बाळ ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आता विशेषणाची व्याख्या काय? जो शब्द नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतो. A word which tells more information about noun or pronoun, such word is called as adjective. It means that word describes noun or pronoun. विशेषण नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगतो, त्याचं वर्णन करतो. आता बाळांनो, ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज कसं शोधायचं? जर दिलेल्या वाक्यातील तो सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज मधील नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगत असेल तर त्याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज. काही वाक्य मी या ठिकाणी लिहितोय. काही लिहू नका बाळा.
गाव इकडे बघा, या ठिकाणी 4 वाक्य मी लिहिलं. या 4 वाक्यामध्ये प्रथम मेन क्लॉज कोणतं आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणतं हे आपण शोधायचं आहे. आय टूक ऑल द मनी दॅट वॉज इनसाइड. आय टूक ऑल द मनी हा पूर्ण अर्थ व्यक्त करतो म्हणून याला म्हणायचं मेन क्लॉज. दॅट वॉज इनसाइड की जे आतमध्ये होते याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज. की जे आतमध्ये होते त्याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज. कारण हा पूर्ण अर्थ व्यक्त करत नाही आणि या सबऑर्डिनेट क्लॉज ची सुरुवात दॅट या सबऑर्डिनेटरने झालेली आहे म्हणून सबऑर्डिनेट क्लॉज. वी वेंट टू अ स्पेशल स्कूल वेअर वी लर्नड मेनी स्किल्स. आम्ही एका स्पेशल शाळेकडे गेलो ज्या ठिकाणी आम्ही अनेक कौशल्ये शिकली. वी वेंट टू अ स्पेशल स्कूल्स. स्पेशल स्कूल हे मेन क्लॉज आहे. पूर्ण अर्थ व्यक्त करतो. वी वेंट अ स्पेशल स्कूल या वाक्यामधून पूर्ण अर्थ करतो म्हणून याला मेन क्लॉज म्हणतो. वेअर वी लर्न मेनी स्किल्स ज्या ठिकाणी आपण अनेक कौशल्य शिकले हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज. यामधून पूर्ण अर्थ व्यक्त होत नाही. यामधून पूर्ण अर्थ व्यक्त होत नाही आणि त्या सबऑर्डिनेट क्लॉज ची सुरुवात वेअर या सबऑर्डिनेटरने झाली. वेअर या सबऑर्डिनेटर म्हणून सबऑर्डिनेट क्लॉज. पुढील एक वाक्य, आय हॅव लॉस्ट द बुक विच यू लेंट मी. तुझे मला उसने पुस्तक दिले होतेस ते मी हरवले. आय हॅव लॉस्ट द बुक हा भाग पूर्ण अर्थ व्यक्त करतो म्हणून याला म्हणायचं मेन क्लॉज. विच यू लेंट मी जे तू मला उसने दिलेस यामधून पूर्ण अर्थ व्यक्त होत नाही म्हणून याला सबऑर्डिनेट क्लॉज. आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज विच या सबऑर्डिनेटरने सुरू झालेला आहे. शेवटचं वाक्य जरा वेगळ्या प्रकारचं आहे. द टाइम वेन द स्कूल ओपन्स हॅज बीन चेंज्ड. बाळांनो या वाक्यामध्ये मुख्य उपवाक्य म्हणजेच मेन क्लॉज विभागलेला आहे सब्जेक्ट पार्ट आणि प्रेडिकेट पार्ट मध्ये. उद्देश आणि विधेय विभागले गेले. यामध्ये द टाइम हॅज बीन चेंज्ड. द टाइम हॅज बीन चेंज्ड हे आहे मेन क्लॉज. याला आपण मेन क्लॉज म्हणतो. द टाइम हॅज बीन चेंज्ड याला आपण मेन क्लॉज म्हणतो कारण तो पूर्ण अर्थ व्यक्त करतो. वेन द स्कूल ओपन्स जेव्हा शाळा उघडणार आहे यामधून पूर्ण अर्थाचा बोध होत नाही म्हणून याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. आणि या सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात वेनने झालेली आहे. आता या 4 वाक्यामध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज आपण ओळखलो. आता हे सबऑर्डिनेट क्लॉज ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज कसं आहे हे आपण पाहायचं आहे. मी तुम्हाला आता म्हणतो विशेषण की जो नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतो. जर सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज मधील नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगत असेल तर तो सबऑर्डिनेट क्लॉज ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज असतो. त्यासाठी वाक्याचा अर्थ नीट आपल्याला समजणं खूप आवश्यक आहे. बघा पहिलं वाक्य, आय टूक ऑल द मनी दॅट वॉज इनसाइड. मी सर्व पैसे घेतले की जे आतमध्ये होते. आतमध्ये काय होते? पैसे. मी सर्व पैसे घेतले की जे आतमध्ये होते. आतमध्ये काय होते? पैसे. मग आतमध्ये होते हा सबऑर्डिनेट क्लॉज पैशाबद्दल अधिक माहिती सांगतो. पैसे कुठे होते? आतमध्ये होते. समजलं का? पैशाबद्दल हा सबऑर्डिनेट क्लॉज अधिक माहिती सांगतो म्हणून याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज. या संपूर्ण वाक्यामध्ये हा सबऑर्डिनेट क्लॉज विशेषणाचं काम करतो. विशेषणाचं. पैसा कुठे आहे की आतमध्ये. या पैशाबद्दल हा क्लॉज अधिक माहिती सांगतो म्हणून याला ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो कारण तो नामाचे जास्त वर्णन करतो. पैसे कुठे? आतमध्ये होते. समजलं बघा? फक्त लक्षात घ्या जर तो सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज मधील नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगत असेल तर त्याला ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज. या संपूर्ण वाक्याचा विचार केला. हे सब्जेक्ट, आय सब्जेक्ट, टूक क्रियापद, कर्म आणि ते विशेषण. तो ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज विशेषणाचं कार्य करतो.
वी वेंट टू अ स्पेशल स्कूल वेअर वी लर्न मॅनी स्किल्स. आम्ही एका खास शाळेमध्ये गेलो ज्या ठिकाणी आपण अनेक कौशल्ये शिकली. ज्या ठिकाणी आपण अनेक कौशल्ये शिकली, ज्या ठिकाणी म्हणजे कुठे, शाळेमध्ये, स्पेशल स्कूलमध्ये. ज्या ठिकाणी आपण अनेक कौशल्ये शिकली, ज्या ठिकाणी म्हणजे कुठे, त्या स्पेशल स्कूलमध्ये, त्या खास शाळेमध्ये. मग हा सबऑर्डिनेट क्लॉज या स्पेशल स्कूल बद्दल अधिक माहिती सांगतो. त्या स्पेशल स्कूलमध्ये आपण काय केलो, अनेक कौशल्ये शिकलो. मग ह्या स्पेशल स्कूल हा नाम आहे मेन क्लॉज मध्ये, या नामाबद्दल हा सबऑर्डिनेट क्लॉज अधिक माहिती सांगितला, अधिक विशेष माहिती सांगतो, वर्णन करतो, म्हणून याला ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज. समजलं मला? तो त्या स्पेशल स्कूल बद्दल अधिक माहिती सांगितला, नामाबद्दल अधिक माहिती सांगतो, म्हणून त्याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज. आता 3 नंबरचं वाक्य. आय हॅव लॉस्ट द बुक विच यू लेंट मी. मी पुस्तक हरवले की जे तुम्हाला उसने दिले होतेस. जे तू मला उसने दिले होतेस. जे म्हणजे काय, पुस्तक. जे तू मला उसने दिले होतेस, जे म्हणजे काय, पुस्तक. मग हा विच यू लेंट मी हा सबऑर्डिनेट क्लॉज या मेन क्लॉज मधील बुक या नामाबद्दल अधिक माहिती सांगतो. या नामाबद्दल अधिक माहिती सांगतो, म्हणून याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज. याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज. पुढील वाक्य बघा. द टाइम वेन द स्कूल ओपन्स हॅज बीन चेंज. जेव्हा शाळा उघडणार आहे ती वेळ बदललेली आहे. जेव्हा शाळा उघडणार, जेव्हा म्हणजे काय, ती वेळ बदललेली आहे. मग हा सबऑर्डिनेट क्लॉज या मेन क्लॉज मधील टाइम या नामाबद्दल अधिक माहिती सांगतो, म्हणून याला ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज. हा सबऑर्डिनेट क्लॉज काय केला, या मेन क्लॉज मधील टाइम नामाबद्दल अधिक माहिती सांगतो, विशेष माहिती सांगतो, म्हणून त्याला ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणायचं. समजलं? ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय, फक्त संपूर्ण वाक्याचा अर्थ समजावून घ्यायचा आणि तो सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज मधील नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगतो की नाही हे बघायचं. विशेष माहिती सांगतो की नाही हे बघायचं. मग त्याला आपण ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो. आणि त्या संपूर्ण वाक्यामध्ये तो सबऑर्डिनेट क्लॉज विशेषणाचं कार्य करीत असतो. आता बघा ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज याच्या खाली माहिती घ्या. फर्स्ट पॉइंट, 2च पॉइंट आहे. फर्स्ट पॉइंट, जर दिलेल्या वाक्यामधील सबऑर्डिनेट क्लॉज, जर दिलेल्या वाक्यामधील सबऑर्डिनेट क्लॉज, जर दिलेल्या वाक्यामधील सबऑर्डिनेट क्लॉज हे मेन क्लॉज मध्ये, हे मेन क्लॉज मध्ये नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगत असेल, नाम किंवा सर्वनाम दोघी सिंगल उदाहरण चिन्हामध्ये घ्या. नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगत असेल, नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगत असेल, नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगत असेल, तर अशा सबऑर्डिनेट क्लॉजला, तर अशा सबऑर्डिनेट क्लॉजला, अशा सबऑर्डिनेट क्लॉजला ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज असे म्हणतो. 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 अनेक पॉइंट दिलेल्या संपूर्ण वाक्यामध्ये, दिलेल्या संपूर्ण वाक्यामध्ये असा क्लॉज विशेषणाचे कार्य करत असतो.
विशेषणाचे कार्य करीत असतो. विशेषणाचे कार्य करीत असतो. बाळू, या माहितीखाली फळावरी 4 एक्झाम्पल्स लिहा. फळावरी 4 एक्झाम्पल्स लिहून घ्यायचे आहेत. पटपट लिहून घ्या. पटपट लिहून घ्या. पटपट लिहून घ्या. ऍब्जेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी संपतो. पटपट लिहून घ्या एक्झाम्पल्स. आता आपण शेवटचा प्रकार ऍडव्हर्ब सबऑर्डिनेट क्लॉज हा शेवटचा प्रकार पाहायचा. इथे ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज संपलेला आहे. फक्त टायटल लिहून घ्या. Adverb subordinate clause. Examples that can everyone.
बाळ ऍडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. त्याची व्याख्या काय? जो शब्द क्रियापद विशेषण किंवा दुसऱ्या एखाद्या क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतो त्याला म्हणायचं क्रियाविशेषण. अ वर्ड विच टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट action, about an adjective or an another adverb, such word is called as an adverb. तो शब्द एखाद्या कृतीबद्दल, एखाद्या विशेषणाबद्दल किंवा एखाद्या क्रिया विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतो. हेच वैशिष्ट्य या ठिकाणी वापरायचं आहे. हाच नियम या ठिकाणी वापरायचा आहे. जर दिलेल्या वाक्यामधील सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज मधील एखादी कृती किंवा एखाद्या विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगत असेल तर त्याला म्हणायचं ऍडव्हर्ब सबऑर्डिनेट क्लॉज. पहिलं वाक्य बघा, वी विल गो आफ्टर द स्कूल इज ओव्हर. शाळा संपल्यानंतर आम्ही जाऊ. शाळा संपल्यानंतर आम्ही जाऊ. वी विल गो हे मेन क्लॉज आहे. वी विल गो हे मेन क्लॉज आहे. आफ्टर द स्कूल इज ओव्हर हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. बघा की शाळा संपल्यानंतर काय होईल, आम्ही जाऊ. मग जाणे याबद्दल या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये अधिक माहिती सांगितली आहे म्हणून याला म्हणायचं ऍडव्हर्ब सबऑर्डिनेट क्लॉज. आम्ही कधी जाऊ? शाळा सुटल्यानंतर काय होईल? आम्ही जाऊ. जाणे शाळा सुटल्यानंतर आम्ही जाऊ. मग जाणे या कृतीबद्दल त्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये अधिक माहिती सांगितलेली आहे म्हणून याला म्हणायचं ऍडव्हर्ब सबऑर्डिनेट क्लॉज. द गर्ल्स वेंट वेअर दे कुड चॅट. मुली ज्या ठिकाणी गप्पा मारू शकतील त्या ठिकाणी गेल्या. द गर्ल्स वेंट हे मेन क्लॉज. वेअर दे कुड चॅट ज्या ठिकाणी ते गप्पा मारू शकतील त्याला म्हणतो सबऑर्डिनेट क्लॉज आहे. सबऑर्डिनेट क्लॉज. बाण ज्या ठिकाणी गप्पा मारू शकतील हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्या वेळ जाणे या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात. मुली कोठे गेल्या तर ज्या ठिकाणी ते गप्पा मारू शकतील. मग हा सबऑर्डिनेट क्लॉज या मेन क्लॉज मधील जाणे याबद्दल अधिक माहिती सांगतो म्हणून याला ऍडव्हर्ब सबऑर्डिनेट क्लॉज. हा वेळ दाखवतो म्हणून ऍडव्हर्ब सबऑर्डिनेट क्लॉज ऑफ टाइम. हे ठिकाण दाखवतं म्हणून ऍडव्हर्ब सबऑर्डिनेट क्लॉज ऑफ प्लेस. अनेक प्रकार आहेत. आता 3 नंबरचं वाक्य बघा, माय पेरेंट्स वर हॅपी बिकॉज आय स्टूड फर्स्ट इन द क्लास. माझे आई वडील आनंदी होते कारण मी वर्गामध्ये पहिला आलो. माय पेरेंट्स वर हॅपी हे मेन क्लॉज आहे. बिकॉज आय स्टूड फर्स्ट इन द क्लास हा सबऑर्डिनेट क्लॉज. माझे आई वडील आनंदी का होते कारण मी वर्गामध्ये पहिला आलो. माझे आई वडील आनंदी का होते कारण मी वर्गामध्ये पहिला आलो. आता तो सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज मध्ये हॅपी विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगत. का आनंदी होते? कारण मी वर्गामध्ये पहिला आलो. म्हणून याला ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज. समजलं? तो सबऑर्डिनेट क्लॉज या मेन क्लॉज मधील हॅपी या विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतो म्हणून त्याला ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज ऍडव्हर्ब सबऑर्डिनेट क्लॉज. ऍडव्हर्ब सबऑर्डिनेट क्लॉज विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगितलं त्यामुळे ऍडव्हर्ब सबऑर्डिनेट क्लॉज असे म्हणतो. कारण ऍडजेक्टिव्ह सबऑर्डिनेट क्लॉज प्रमाणेच ऍडव्हर्ब सबऑर्डिनेट क्लॉज आहे. याची माहिती घ्या. आणखी काही एक्झाम्पल्स आपण घ्यायचं आहे. माहिती घ्या. फर्स्ट पॉइंट, जर दिलेल्या वाक्यावरील सबऑर्डिनेट क्लॉज जर दिलेल्या वाक्यावरील सबऑर्डिनेट क्लॉज हे मेन क्लॉज मध्ये MCL असल्या मेन क्लॉज मध्ये एखादी कृती स्वल्पविराम विशेषण किंवा क्रिया विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगत असेल
किंवा क्रिया विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगत असेल, क्रिया विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगत असेल तर अशा क्लॉजला ऍडव्हर्ब सबऑर्डिनेट क्लॉज असे म्हणतो. तर अशा क्लॉजला ऍडव्हर्ब सबऑर्डिनेट क्लॉज असे म्हणतो. अशा क्लॉजला ऍडव्हर्ब सबऑर्डिनेट क्लॉज असे म्हणतो. अजून एक वाक्य घ्या. संपूर्ण वाक्यामध्ये असा क्लॉज क्रिया विशेषणाचे कार्य करीत असतो. क्रिया विशेषणाचे कार्य करीत असतो. फुल स्टॉप. बाळांनो, या माहितीखाली 3 वाक्य घ्या. अजून काही एक्झाम्पल्स मी पुढच्या लेक्चरला घेतो. या माहितीखाली 3 एक्झाम्पल्स घ्या. या ऍडव्हर्ब सबऑर्डिनेट क्लॉज मधील आणखी काही एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. जास्त बघा.